नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये जे डिस्कशन आपण केलेलं होतं, जे लेवल आपण दिलेल्या होत्या, त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण क्लिअरली सांगितलेलं होतं, की मार्केटने एक बुलिश मोमेंटम दिलेलं होतं, पण अपर साइडला एक रेझिस्टन्स दिसत होता 820 ते 850. हा जो कंप्लीट झोन आहे ना, तुम्हाला इथं थोडंसं वन डेच्या टाइम फ्रेमवर येऊन परत एकदा दाखवतो मित्रांनो. आपण इथं बघू शकतो, या झोनवर काय काय झालेलं आहे, काय काय गोष्टी घडलेल्या आहे आपण इथं बघू शकतो. हे जे ट्रेडिंग सेशन आहे आपण बघू शकतो 28 डिसेंबर 2023 आहे. इथे एकदा या रेजिस्टन्सच्या आसपास आलेलं आहे मार्केट, परत डिप आला. त्याच्यानंतर एकदा जेव्हा इथं ब्रेकआउट आला होता, आपण इथं बघू शकतो ब्रेकआउट होऊन डायरेक्टली मार्केटने नवीन हाय टाकले, पण नंतर इथं गॅप डाऊन आपल्याला ओपनिंग झालेली दिसली. गॅप डाऊन ओपनिंग ते आपण बघू शकतो की ते HDFCचा काय तो रिझल्ट वगैरे आलेला होता, तर त्या दिवशी सगळीकडेच पडझड होती, म्हणून गॅप डाऊन येऊन परत या रेंजच्या खाली आलेलं आहे. तर आजही जर बघितलं तर आजही आपण इथं बघू शकतो अटेम्प्ट तर झाला, परत एकदा इथे अटेम्प्ट झाला, आपण बघू शकतो इथे अटेम्प्ट झाला, आणि परत इथून सेल ऑफ येताना दिसतोय. तर सलग जर बघितलं तिथं 1 2 3 4 वेळा आपण इथं बघू शकतो ही रेजिस्टन्स टेस्ट करताना फेलियर आलेलं आहे मार्केटला. फक्त हा एक फेकआउट जरा सोडला तर हा एक क्रिटिकल रेजिस्टन्स झोन होता, म्हणून मी क्लिअरली सांगितलेलं होतं की या रेजिस्टन्स झोनच्या वरती जर मार्केट सस्टेन करत असेल 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, किंवा ओपनिंगमध्ये जर गॅपअपच्या वरती गॅपअप ओपन होऊन जर याच्यावरती ओपन होत असेल आणि सस्टेन करत असेल, तर मोमेंटम चांगलं बनताना दिसू शकतं. त्या व्यतिरिक्त डाऊन साईडला सेकंड सपोर्ट घेण्याचा चान्स या लेवलच्या आसपास होता. क्लिअरली इथं बघू शकतो मार्केटने इथं सपोर्ट कुठेच घेतलेला नाही आहे. एक कंटिन्युअस साईडवेज मोमेंटम आपल्याला जाताना दिसलं. ज्या वेळेला ब्रेकडाऊन आला, क्लिअरली इथं रिटेस्ट घेऊन बघू शकतो एक छानसं मूव आपल्याला डाऊन साईडला एक छोटंसं येताना दिसलं, आणि क्लिअरली आपल्या टार्गेटपर्यंत आलेलं आहे, आणि त्याच्या आसपासच आपल्याला मार्केट बंद झालेलं दिसतंय. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये काय कशा प्रकारे मोमेंटम आज राहिलं, तर बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो की फार जास्त काही नाही ॲज कम्पेअर टू निफ्टी. बँक निफ्टीमध्ये थोडंसं बँक निफ्टी आज स्ट्रॉंग होतं, बऱ्यापैकी मोमेंटम याच्यामध्ये काही येताना तर दिसलं नाही, पण काही लेवल्स ज्या आहेत ना त्या होल्ड होताना दिसल्या बऱ्यापैकी. हे जे सपोर्ट आहे डाऊन साईडला, जे मेजर सपोर्ट जे दिसतंय 45,110चं, याला मार्केटने सस्टेन केलेलं आहे, आणि अपर साईडला रेजिस्टन्स जे आहे त्यालाही काही ब्रेकआउट येताना आपल्याला दिसलं नाही. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे ती आता डिस्कस करूया. त्या व्यतिरिक्त बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, एक इम्पॉर्टंट एक्सपायरीकडे आपण चाललो आहे, आणि आपण जर इथं जर बघितलं तर ही एक्सपायरी जी असणार आहे ती बजेटच्या एक दिवस आधीची असणार आहे. तर एक बऱ्यापैकी ड्रामॅटिक घडामोडी आपल्याला उद्याच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये होताना दिसू शकतात. निफ्टी कसं रिॲक्ट करेल त्याच्याकडे आपण एक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघा मित्रांनो, कुठेही याला फॉरवर्ड करू नका, पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. डेटाकडे नजर टाकूया. डेटा आज जर बघितलं तर 0.66च्या आसपास आहे. एका दिवसात आपण बघू शकतो काल जो कॉन्फिडन्स दिसत होता बायरमध्ये तो पूर्ण फेड आउट झालेला आपल्याला दिसतोय. परिस्थिती टोटली चेंज झालेली आहे. 21,500च्या आसपास थोडा सपोर्ट, काही पुट रायटर्स आणखीनही इथं स्ट्रॉंगली आडून बसलेले दिसतात. कालच्या तुलनेने कमीच आहे पण ठीकठाक आहे. पण आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर डिरेक्टली 21,000लाच आपल्याला मेजर सपोर्ट दिसतोय. इन बिटवीनमध्ये कुठेच बऱ्यापैकी काही पुट रायटिंग आपल्याला होताना दिसले नाही. डॉमिनन्स क्लिअरली आज सेलर्सचा होता. आपण इथं बघू शकतो की 21,700 ह्या ज्या लेवल होत्या, ह्या ज्या निघालेल्या होत्या ना, 22,000च्या आसपास मार्केट जाताना दिसत होतं आपल्याला. तिथपर्यंत वाटचाल साठी रस्ता मोकळा होताना दिसत होता. तर क्लिअरली डॉमिनन्स बनताना दिसला. 0.66च्या आसपास आलेला आहे PCR, ओव्हरसोल्ड आहे ऑब्व्हियसली. आणि बँक निफ्टीचं जर बघितलं तर 0.73च्या आसपास आहे. इथंही काही वेगळी परिस्थिती नाही आहे, कालची जशी होती तशीच आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स बऱ्यापैकी प्रमाणात आहे, पण अपर साईडला काही फ्रेशली पोझिशन्स बनलेले आपल्याला इथं दिसत आहे. वन डे टाइम फ्रेम ऑलरेडी आपण बघितलेला आहे. वन डे टाइम फ्रेममध्ये चांगली गोष्ट काय राहिली असती ना मित्रांनो, आज जरा मार्केटने जे आहे ना ते रेडमध्ये जरी क्लोजिंग दिली असती हरकत नव्हती. फक्त हा जो सपोर्ट झोन आहे ना आपला याच्यावरती क्लोजिंग द्यायला पाहिजे होतं. तर एक छोटंसं आपण इथं रिटेस्ट कन्सिडर करून मार्केटने परत अपर साईडला वाटचाल कंटिन्यू करण्याच्या आशा आपल्या बनलेल्या राहिल्या असत्या. पण आजचा हा सपोर्ट तोडल्यानंतर कालची जी ग्रीन कॅन्डल, कालची जी रॅली आहे त्याला ऑलमोस्ट शॅडो केलेलं आहे आपण इथं बघू शकतो. तर थोडंसं मार्केटने जे आहे ना एक परिस्थिती जी आहे ती थोडीशी बदललेली आपल्याला दिसते. आपण जे रॅली एक्सपेक्ट करत होतं त्याच्या विरोधात जाताना आपल्याला मार्केट दिसत आहे. तर आता याचे पॉसिबल फॅक्टर्स काय आहे आणि बजेटपर्यंत मार्केट काय मूव्ह देताना दिसू शकतं. तर मित्रांनो, जरा बजेटचा जर तुम्ही आता विचार करत असाल ना ट्रेडिंगचा, तर मी तुम्हाला आत्ताच क्लिअरली सांगतोय की
सगळं काही जे आपण बरेच जण करतात ना, की सगळं काही क्रेडिट कार्ड खाली करतात, कोणी पर्सनल लोन घेतं, उसने-पासने पैसे आणून बजेटच्या दिवशी सगळे लावून देण्याचा विचारात असतात बरेच जण, की लाखाचे 10. तर तशी गोष्ट करण्यापासून टाळा मित्रांनो. मी ह्या बजेटबद्दलच बोलत नाही. कुठल्याही बजेटबद्दल किंवा मेजर इव्हेंटबद्दल ॲज अ रिटेल ट्रेडर आणि बिगिनर असाल तुम्ही, अनलेस अँड अंटिल तुम्ही बऱ्यापैकी काही एक्सपिरियन्स झाला नाही आहे, कॅपिटलचं तुमच्याकडे खूप मोठा बॅकअप आहे, अनलेस अँड अंटिल मोठं कॅपिटल घेऊन उतरू नका. उद्याच्या दिवशी म्हणजे बजेटच्या दिवशी मी तुम्हाला सांगतोय, बजेटच्या दिवशीसाठी जर तुम्ही एम करत असाल, तर अशी कॅपिटल घेऊन या, की जी तुम्हाला पूर्ण लॉस जरी झाला, तर तुमच्या फायनान्शियल कंडिशनमध्ये काही फार मोठा डेंट पडणार नाही, फार मोठा काही खड्डा पडणार नाही. अशा प्रकारचा विचार करूनच करायचा आहे. स्ट्रॅटेजी सिंपल असेल. उद्याच्या दिवशी जे काय मार्केट म्हणजे मोस्टली मी जी वापरतो, कारण की मार्केट जे असतं ना, ते व्होलटाईल असतं बजेटच्या दिवशी. तुम्ही मागचं बजेट काढून बघा, दोन्ही प्रकारे दोन्ही साईडला मार्केट व्होलटाईल दिसलं. एक नवीन हाय पण लावला, नवीन लो पण लावला आणि एक साईडवेज जाऊन मध्ये बंद झालेला आपल्याला दिसतंय. एक सेंटर लेवून बंद झालेलं आपल्याला दिसतंय. तर तशा प्रकारची परिस्थिती बऱ्याचदा बनताना दिसते. ह्या बजेटमध्ये काहीसं तसंच होण्याची पुरेपूर शक्यता असते. म्हणून तुम्ही जे काय कराल ना, आणि प्लस काय झालेलं ना, आजच्या सेल ऑफ नंतर जे जे प्रीमियम जे हाय होते ना, तर ते थोडेसे कूल ऑफ झालेले आहेत. तर ही एक परिस्थिती असू शकते, की बजेटपर्यंत प्रीमियम सगळे कूल ऑफ करायचे आणि एक कुठल्यातरी सर्टन मूव्हला आपल्याला मार्केटला नेण्याकडे प्रयत्न असू शकतो मोठ्या प्लेयर्सचा. तर तशी एक परिस्थिती बनताना दिसू शकते. तर सिंपल एक गोष्ट करायची उद्या, किंवा ऑलरेडी बऱ्याच जणांना ही स्ट्रॅटेजी माहीत असेल तर त्यांनी केली असेल, की मोस्टली स्ट्राईक प्राईस जिथं क्लोजिंग होती आहे मार्केटची, तर त्याच्या आसपास त्याच्यावरती एक 300 पॉईंट्स आणि डाऊन साईडला 300 ते 400 पॉईंट्स आणि अपर साईडला 300 ते 400 पॉईंट्सचा कॉल आणि पुट. बरेच जण असे करतात, कॉल आणि पुट दोन्हीकडे पोझिशन्स बनवतात, पण खूप लिमिटेड कॅपिटलमध्ये. तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये कसं होईल, एक रॅली येते. फक्त काय करायचं आहे ना आपल्याला, की जर मार्केटमध्ये सुरुवातीला तुम्हाला रॅली येताना दिसली, तुमची कॉल साईडला बऱ्यापैकी प्रीमियम शूटअप होताना दिसेल आणि प्रॉफिट येताना दिसेल. तर मोस्ट प्रोबेबली अशा वेळेला लोकं काय चूक करतात ना, की डाऊन साईडचं हे जे आहे ना, जी तुम्ही पोझिशन बनवलेली असते पुट साईडला, ती काढून टाकतात आणि याच्यावर एम करतात, पण टाईमली प्रॉफिट बुक करत नाही. म्हणून इथूनही नंतर मार्केट इतकी व्हॉलेटिलिटी फास्ट असते, तुम्हाला समजण्याच्या आतच परत मार्केट डाऊन साईडला येताना दिसेल आणि तुम्ही इथं जे प्रीमियम तुम्हाला प्रॉफिटमध्ये दिसत होतं, त्याच्यामध्ये बरीच घट होते किंवा बरेच जण मायनसमध्ये दोन्ही साईडला ते लॉस मार्क होऊन बसतात. तर असं करायचं नाही आहे. अपर साईडला जे काय असेल ना, तुम्हाला जर इथपर्यंत येताना दिसलं मार्केटला, एक सर्टन तुमचे अपर साईडचे जे लेवल्स असतील तिथं आलं, तर इथे प्रॉफिट बुक करायला चला. आणि प्लस डाऊन साईडचं जे आहे ना, ते डाऊन साईडचे पोझिशन्स काढण्याचा प्रयत्न करू नका. तो एक बॅकअप म्हणून राहू द्या, कारण की व्होलॅटिलिटी दोन्ही साईडला दिसते. मागचं बजेटचं तुम्ही काढून बघा, सेशन जे आहे ना मागचं फेब्रुवारी 2023, 1 फेब्रुवारी 2023चं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की जेवढा हाय मार्केटने दिलेला आहे ना, जेवढी अपर साईडला रॅली केली होती, तेवढीच डाऊन साईडलाही केलेली होती. जर तुम्ही बघितलं असेल ना, तर दोन्ही साईडला पुट साईडला आणि कॉल साईडला बऱ्यापैकी प्रीमियम शूटअप होताना आपल्याला दिसतं. तर डाऊन साईडच्या पोझिशन्स एक बॅकअप म्हणून राहू द्यायचं आहे, किंवा डाऊन साईडला मार्केट जात असेल तर अपर साईडच्या पोझिशन्स एक बॅकअप म्हणून राहू द्यायचे. पण कॅपिटल इतकं एम्प्लॉय करायचं आहे, की तुम्हाला कुठला मोठा फायनान्शियल डेंट पडणार नाही. मोस्ट प्रोबेबली बँक निफ्टीपासून दूर राहा, कारण की बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती बनताना दिसू शकते उद्याच्या दिवशी ते बघावं लागेल. आणि जे एंटर करतोय आपण बजेटच्या दिवशी जे एंटर करतोय ते फ्रेश वीक राहील बँक निफ्टीचं. तर त्याच्यामधले प्रीमियम काही फारसे आपल्याला परवडण्यासारखे नसतील. तर बँक निफ्टीपासून थोडंसं दूर राहा एक 1-2 दिवस नंतरच्या बजेटच्या 1-2 दिवस नंतर. आणि निफ्टीमध्ये तुम्ही ह्या प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. फक्त कॅपिटल आणि मनी मॅनेजमेंट तुम्हाला थोडंसं सांभाळून वापरावं लागेल. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी निफ्टीमध्ये काय असली पाहिजे? तर निफ्टीमध्ये क्लिअरली वीकनेस आहे. बऱ्यापैकी मोठा सेल ऑफ आलेला आहे. डाऊन साईडला जे सपोर्ट आहे त्याच्यावरती थोडंफार क्लोज झालेलं आहे. त्याच्यानंतर जरा मेजर सपोर्ट जरा बघायचा जर झाला, तर तो मला दिसतोय ही 440ची लेवल. 440ची लेवल प्लस आपण जर इथं बघितलं 440 पासून तर डाऊन साईडला या लेवलपर्यंत. पण इथं जर बघितलं तर एक 400 ते 420च्या 390च्या लेवलला हा एक कंप्लीट झोन जो आहे, हा झोन जो आहे तो इथं मार्केट सपोर्ट घेताना आपल्याला दिसू शकतं. तर या दोन्ही लेवलकडे, या कंप्लीट झोनकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. याच्या खाली जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत सेल ऑफ करायचं नाही आहे. अपर साईडला रेझिस्टन्सबद्दलही बोलून घेणार आहोत आपण. पण डाऊन साईडला याच्या खाली जर मार्केट आलं तर नंतर
डिरेक्टली मार्केट टेस्ट करायला येऊ शकतं 250 पासून तर 230च्या लेवल. तर या लेवलसाठी आपण पुट साईडला ट्राय करू शकतो उद्याच्या दिवशी. अपर साईडला रेजिस्टन्स कुठे घेताना दिसू शकतं, तर रेजिस्टन्समध्ये क्लिअरली आपण बघितलेलं आहे की 600च्या लेवलला बऱ्यापैकी आपण इथं बघू शकतो. तसं की निफ्टीमध्ये ही 700च्या लेवलला तर बनलेलाच आहे पोझिशन. 600च्या लेवलला थोडंसं टफ चालताना आपल्याला दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला दिसतं, म्हणजे कॉल रायटर आणि पुट रायटरकडूनही आपल्याला टफ देताना दिसत आहेत. तर या लेवलच्या आसपास आपल्याला थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. 600 पासून तर कम्प्लीट अपर साईडला जर बोलायचं जर गेलो तर एक 630चा झोन, तर हा कम्प्लीट झोन जो आहे याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. या झोनच्या वरती जर मार्केट निघालं तर आणि तरच बाईंगचा विचार करायचा आहे. अदर दॅन दॅट तुम्ही थोडंसं या रेंजच्या मध्ये मार्केटला थोडंसं एक्सक्यूज द्या, थोडीशी वाट बघा. अपर साईडला आलं तर क्लिअरली टार्गेट मला दिसतंय मग या लेवलपर्यंत 850ची लेवल जे क्रिटिकल सपोर्ट आहे, या लेवलपर्यंत आपल्याला टार्गेट बनताना दिसू शकतं 850च्या लेवलपर्यंत. फर्दर याच्यावरती जर मार्केट जाताना जर दिसत असेल तर क्लिअरली 22,000ची लेवल एक राऊंड लेवल जी आहे इथपर्यंत मार्केटला यायला काही हरकत नाही या लेवलनंतर. तर या दोन टार्गेटसाठी आपण कॉलच्या पोझिशनसाठी ट्राय करू शकतो किंवा लॉंग करू शकतो मार्केटला. डाऊन साईडला सपोर्ट या लेवलला दिसतंय. सेकंड टार्गेटची परिस्थिती कुठे बनताना दिसते आपल्याला, प्रिव्हियसली जर बघितलं तर सपोर्ट आपल्याला क्लिअरली जर बघितलं तर 21,080च्या आसपास कुठेतरी, आणि आपलं इंडिकेटरही त्या लेवललाच आसपास दाखवत आहे. तर या लेवलच्या आसपास आपल्याला सेकंड टार्गेट बनताना दिसू शकतं. सिनारिओज डिस्कस करून घेऊया. गॅप अप गॅप डाऊनची सिच्युएशन बनताना जरा दिसली तर मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करू शकतं. तर गॅप अपच्या सिच्युएशनमध्ये मार्केट इथं जे पोझिशन्स ज्या बनलेल्या आहेत तर आपण बघू शकतो की भरभरून शॉर्ट्स बनलेले आहे, पण डेटाही ओव्हरसोल्ड आहे. जर गॅप अपमध्ये बऱ्यापैकी जरा पोझिशन्स इथं जाताना जरा दिसल्या ना तर थोडंसं वेट करायचं. आयदर साईडला मार्केटला जे आहे ना ते क्लिअर कट मोमेंटम घेऊ द्यायचं. या दिवशीसारखं आपण इथं जर बघितलं तर एक गॅप अप आला, छोटासा गॅप अप आला पहिल्या कॅन्डलने, याच्यावरती ओपनिंग दिली स्ट्रॉंग आपल्याला इथं बनताना दिसलं, आणि हा जो डिप येईल तर या डिपच्या इथं तुम्ही एंटर करायचा प्रयत्न करा. पहिल्या कॅन्डलच नंतरच नको, तर या डिपच्या इथे. सेकंड एक थोडीशी रिस्की आपण अटेम्प्ट घेऊ शकतो की गॅप अप नंतर जर मार्केट इथं सपोर्ट घेताना जर दिसलं, अशा प्रकारचा काही जर पॅटर्न बनताना दिसला. इथं एक अटेम्प्ट बनला होता आज इथं बघू शकतो आपण, पण तो फेलियरमध्ये जाताना दिसला. तर अशा प्रकारचा काही अटेम्प्ट बनला तर तो क्लिअरली मी सांगतोय रिस्की असू शकतो. इथे एक अटेम्प्ट घेऊ शकतो. फ्लॅट ओपनिंगच्या केसमध्ये मी क्लिअरली सांगितलेलं आहे रेंजमध्ये काहीच करायचं नाही आपल्याला. डाऊन साईडला जर आलं तर क्लिअरली इथं जसं रिटेस्ट घेतला, रिटेस्ट नंतर आपली एंट्री क्लिअरली प्लॅन आउट आपण करू शकतो. बँक निफ्टीमध्ये काय परिस्थिती असेल तर बँक निफ्टीमध्ये सिंपल आहे मित्रांनो. बँक निफ्टी जर बघितलं ना तुम्ही या सेशनपासून क्लिअरली जर 25 जानेवारीचं सेशन घ्या आणि प्रिव्हियसली या लेवलच्या आसपास म्हणजे 24 जानेवारी च्या आसपास आपण इथं बघू शकतो की या कंटिन्युअसली या झोनच्या आसपास मार्केट आपल्याला रेजिस्टन्स घेताना दिसतंय, आणि या रेंजमध्येच 29 जानेवारीच्या सेशनपासून कंटिन्युअसली आपण जर बघितलं तर या रेंजमध्येच बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. तर सिंपल आहे, अपर साईडचे टार्गेट आपले सेट आहे. जिकडे कुठे मार्केट डायरेक्शन घेताना दिसेल तिकडचं मोमेंटम चांगलं बांधताना आपल्याला दिसू शकतं. तर ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. बँक निफ्टीचं काम थोडंसं सिंपल आहे. उद्याच्या दिवशी जी काय एक्सपायरीचं तुम्हाला जे काय ट्रेड करायचं असेल ते उद्याच्या दिवशी तुम्ही बँक निफ्टीमध्ये करू शकता. नंतरचे 2 दिवस बँक निफ्टीला थोडासा आपल्याकडून आराम द्यायचा आहे. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही तुमचा चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.